नमस्कार अमरावती. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत जिल्ह्यात तब्बल 76,976 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरली आहेत. मात्र अद्याप 30,555 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे. शेतकरी मग आपलं नाव पाहून ई-केवायसी ला येतो, पण आता बँकांना सूचना दिली की तुम्ही 2 माणसं लावा, हे जे शेतकरी मदत कक्ष आपण म्हणतो त्याच्यातून फोन करायचे त्यांना. आणि ही जी रिमेनिंग ई-केवायसीची आहे ही डेली अपडेट होत असते. समजा आज मी म्हणतोय तुम्हाला की 30,555 चा आजचा आकडा बघतो, आज समजा दिवसभरात 5,000 होते, उद्या मग हा 25,555 ची यादी उद्या वेगळ्याने निघेल. ती यादी पूर्ण ब्रांच वाईज सॉर्टिंग करून आपण ब्रांचेसला देतोय, म्हणजे त्यांना दिवसभरात कुठल्या यादीवर काम करायचं हे त्यांना माहित आहे. तर बँकांचा आम्ही जास्तीत जास्त सहभाग घेतोच आहे असं. आणि मुळात बँकांना पण हे आपण समजून सांगितलेलं आहे की जरी शेतकरी कर्जमुक्ती आपण त्याला म्हणतो, तरी बँकांच्या पण त्या दृष्टीने ते ह्याच आहे की त्यांचं पण जे काय म्हणतो त्यांना एनपी अकाउंट म्हणा किंवा त्यांचं जे लेजर आहे ते क्लिअर होण्यासाठी त्यांना होणार. तर मग त्या बँकर्सला पण ही भूमिका सांगितली आहे की हे काय फक्त शेतकऱ्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही फक्त बघून चालणार नाही, तर तुमच्या पण बँकेच्या आर्थिक जी शीट आहे तुमची ती क्लिअर करण्यासाठी हे पण त्यांना सांगितलेलं आहे. आता प्रश्न राहिला ॲग्री स्टॅकचा. तर जे स्टेट लेवलवरून या मीटिंगचे जे मिनिट्स निघालेले आहेत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे जे मिनिट्स आम्हाला मिळाले, त्यामध्ये सगळ्या राज्यभरातल्या वरिष्ठ बँकर्सचे बँकाचे जे प्रमुख आहेत त्यांनी याच्यात भाग घेतला, या मीटिंगमध्ये सहभागी होते. त्या मिनिट्स मध्ये ते आहे की द बेनिफिट अंडर द सेड स्कीम विल बी ट्रान्सफर्ड टू द अकाउंट्स ऑफ द बेनिफिशरी फार्मर्स ऑन कंडिशन ऑफ रजिस्ट्रेशन ऑन ॲग्रीस्टॅक प्लॅटफॉर्म अँड आधार ऑथेंटिकेशन. म्हणजे ॲग्रीस्टॅक नोंदणी असली पाहिजे आणि आधार ऑथेंटिकेशन ई-केवायसी झाली पाहिजे. तर ॲग्रीस्टॅक नोंदणीमध्ये आज सकाळचा आकडा असा होता की साधारणतः 8,000 फार्मर असे आहेत की ज्यांचं नाव आलेलं आहे पण त्यांचं ॲग्रीस्टॅकची नोंदणी बाकी आहे. आता एकंदरीत जर विचार केला तर जिल्ह्याची ॲग्रीस्टॅकची नोंदणी ही जवळपास 93% आहे. 4,96,000च्या जवळपास आपला शेतकऱ्यांचा काउंट आहे. तर त्याच्या अगेन्स्ट 93% आपलं काम झालेलं आहे. ते 7% मधले हे शेतकरी आहेत मग की जे आजपर्यंत आले नव्हते, पण आता त्यांना दिसते की बाबा जोपर्यंत आपण ॲग्रीस्टॅक करणार नाही तोपर्यंत आपल्याला हा लाभ मिळणार नाही. त्यामुळे ते आता येत आहेत आपल्याकडे, पण आपली यंत्रणाला आपण अलर्ट ठेवलेला आहे की या कारणामुळे कोणाचा आपण लाभ राहणार नाही हे पाहणार आहे. आपण प्रोएक्टिव्हली ॲग्रीस्टॅक काढून देऊ त्यांना.